कालच ट्रिप करून आलो मित्रांनो. गाडी आता सर्व्हिसिंग म्हटलं धुवायची आता. आणि आज जायचं डायरेक्टली गावाला. आणि घाण बघा किती होती खतरनाक. फॅमिलीत चाललोत आम्ही गावी. आणि लय मजा करत जाणार. आम्ही फुल सेटअप बनवणार आहेत अर्टिगामध्ये. आतमध्ये डायरेक्ट बेडचा. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. अशा प्रकारे आपण निघालेलो गावाला जायसाठी. शिर्डी गाव आहे आणि पूर्ण फॅमिलीत चाललोत आम्ही. खूप मजा अशी होणार आहे. कोण कोण आहे बघा आमच्यासोबत. पाटीले भारी सेटअप केला. पाटी एकदम बेडच बनवला आम्ही. पण तुम्हाला पुढे दाखवतो. आमच्या मॅडम झोपणार आहेत तिथं आता. तर ॲटलिस्ट पहिलं समृद्धी आम्हाला टच करायची. तिथून पुढे मग पाटी झोपायला. आमच्या मॅडमला काही त्रास होणार नाही. सकाळी रुसल्यात. आता कशाला रुसल्यात काय माहिती. आता ब्लॉग पूर्ण बघा. लय मजा करणार, लय धमाल करणार आम्ही. चला. कल्याणला पोहोचलेलो CNG भरायला. CNG कालच आपण मीरा रोडवरून फुल केला होता. तर मीरा रोडवरून कल्याणला येऊस तोपर्यंत किती CNG लागते आज बघूया. 3 गाड्या तर उतरल्यात. बाकी किती बसते मला तरी अंदाज येतोय की 350 पर्यंत गेली पाहिजे. कारण की स्कॅम आहे CNGचा, तुम्हाला पण माहिती आहे. कमी किती पण हे करा, जास्तच जाते भाई कधी पण CNG. तर आलेलो CNG भरूयात. गाडीचा सेटअप तुम्हाला दिसतोय का नाही काय माहित. पाठीमागे बेड बनवलाय आम्ही. तुम्हाला दाखवतो. समृद्धीला चढून टोल क्रॉस करून मग दाखवतो. प्रेशर पंप पट्टांग भेटला एकदम. आता डायरेक्ट शिर्डीपर्यंत टेन्शन नाही भावांनो. प्रेशर आहे भेटला ना. गाडीला CNG भरली ना ड्रायव्हरचं तेव्हा टेन्शन जात आहे. टेन्शन पूर्णपणे संपून जातं. CNG एकदा फक्त भेटायला पाहिजे. थांबलोत नाश्ता करायला. तिथे CNG पंप आहे मित्रांनो. आणि इथे अपोजिटलाच ही मोर्या मिसळ आहे. बघू टेस्ट कशी नाही. तर जायचं लांब. तर एकदा समृद्धी चढलं ना तिथं आपल्याला भेटणार नाही. काय नाश्ता वगैरे तर त्यांनी अपडेट अजून काही केलेलंच नाही आहे. समृद्धी एकदा वर चढलो ना तर आपल्याला खायला काहीच नाही. डायरेक्ट शिर्डीजवळ आहे भाई ते फूड कोर्ट. त्याच्या आधी आताच खाऊन घेऊया. चांगले मोर्या हाऊस. फक्त आहे ना इथं आतमध्ये या. आणि बॅक साईडला भावांना असं तळं सुद्धा आहे. आणि तुम्हाला साप दिसला का. कोणता साप होता काय माहिती. आज भारी टेक भेटलाय मला. बरं जाऊ द्या. इथे पाटी तळं वगैरे खूप छान आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आणि हॉटेल पण चांगलं आहे. मोर्या मिसळ असं. या कधी कल्याणला जर तुम्ही जातायत ना तर कल्याणच्या बायपासवरून आम्ही आतमध्ये आलात कल्याण भिवंडी रोडला. तिथंच भेटते मोर्या मिसळ. टेस्ट पण चांगली. मी खूप वेळा इथंच थांबतो. आलेली आमची ऑर्डर आहे पावभाजी, पाव, मिसळ एवढंच मागवलेलं आहे. वडापाव येणार आहेत. तुला विचारलं कोणी. ट्राय कर भेटतो. ट्राय कर. आपल्या प्रेक्षकांना सांग कशी मोर्या मिसळची टेस्ट. खाय तर पहिली. अगोदर खाऊन बघितली. सेकंड टाइम आहे. कशी टेस्ट. एकदम छान आहे. चिकन पावभाजीची टेस्ट कर. इम्पॉर्टंट टेस्ट सांग कशी. मस्त आहे. ऑसम आहे. यायला पाहिजे का नाही तर मग हर वेळेस. हो यायला पाहिजे. आम्ही पण खाऊ आणि मग तुम्हाला सांगू कशी टेस्ट आहे कशी. फुल व्हिडिओ बघा. आम्ही फुल तुम्ही आय थिंक गेलात की नाही माहीत नाही. समृद्धी हायवेने खूप छान असा हायवे बनवलेला आहे. आणि तिकडचं वातावरण आता माहीत नाही आम्हाला भेटतो की नाही व्ह्यू तुम्हाला दाखवायला. ऑलरेडी वाजलेले आहेत 5:30 4:30 वाजून गेले. तर 5:30 वाजलेत.
टाईम तर भरपूर होणार आहे, पण तरी पण जेवढ्या मला तुम्हाला दाखवता येईल तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत मी ते शॉर्ट्स पोहोचवेल. मिसळ वगैरे झालेली खाऊन आमची, लागलं परत रोडला. मिसळ वगैरे छान होती. आवडली का नाही मिसळ? छान होती. एकदम छान. कशी वाटली? एकदम तिखट होती का? लागलेलं आता अजून समृद्धी यायला टाइम आहे. ॲटलिस्ट 10 किलोमीटर इथून, म्हणजे 10 मिनिटाचा रोड आहे. पण आता जेव्हापासून स्पेस टेक्नॉलॉजीचे रोड झालेत तेव्हापासून आता ट्रॅफिक आम्हाला इथं लागायला चालू झालेली. पण जेव्हा समृद्धी लागले ना मजाची. सेटअप नाही दाखवलं ना आपण. ट्रॅफिकमुळे जेवढी एक्साइटमेंट आहे ना तेवढी सगळीच निघून जाते. अशा प्रकारे आम्ही लागलेलो समृद्धीला. वाईल्ड अँगल करा. रेडी टू फ्लाय. आणि अशा प्रकारे आपण समृद्धीला लागलो होतो मित्रांनो. आणि आपल्याला समृद्धीवर भेटली होती टोयोटाची वेलफायर गाडी. टी परमिट होती भावांनो. ती 1.5 कोटीपर्यंत जातं तिचं बजेट. ती गाडी मुंबईत टी परमिट चालते भावा. थांबलेलो तिथं फर्स्ट फूड पॉइंट आहे हा. आय थिंक इथं एव्हीचं चार्जर चालू आहे. फर्स्ट फूड पॉइंट आहे हा. समृद्धीवर जर तुम्ही चढलात तर डायरेक्टली शिर्डीच्या जवळजवळ आल्यावर आम्हाला लागलाय पहिला फूड पॉइंट. चला बघूयात काय काय इथं एक्सप्लोर करूयात. बघूयात काय काय आतमध्ये. खास वाटत नाही तर मुंबई पुण्याच्या हायवेला जे फूड कोर्ट आहेत ना तसं तर नाही वाटत आहे मला. पण आहे फक्त चाय वगैरे तर दिसते. चाय वगैरे तर घेऊ नाही तर आहे पण फक्त चायचं स्टॉल आहे इथं, अजून काही नाही. चल आपण आपल्या कामाला बरोबर. आय थिंक इथं जनरल स्टोअर पण आहे. बंद आहे. जनरल शॉप आहे पण ते पण बंद आहे. टॉयलेट बघायचं. टॉयलेट मुख दाखवायला. अशा प्रकारे आपण तिथे नाश्ता तर नाही केला, एखादा चाय पण नाही प्यायला भावांनो. फक्त सुस्सूसाठी थांबलो होतो आम्ही आणि निघालो. मग परत समृद्धीला आम्ही लागलो आणि कंटिन्यू टू शिर्डीजवळ आपण पोचतच आलेलो. बघू शकता तुम्ही शिर्डी 1.5 किलोमीटर होतं एक्झिट, ते दाखवलं होतं. इस तरह से भाई, म्हणजेच अशाच प्रकारे आपण शिर्डीला घेतला होता एक्झिटसाठी. मस्त वाटलं होतं कारण की खूप वेळ असं वाटत होतं झोप येत होती बरं का. खरंच समृद्धीला ना भावांनो जरा डोळे ताणून लक्ष द्या, झोप येते झोप. ते पाठचं रे वाईल्ड. अशा प्रकारे आपण सोडलेलं आहे समृद्धी. इथून काय तुम्हाला जर जायचंय 5 ते 10 मिनिटात आता कोपरगावाला आम्ही पोहोचू. आणि इथून हार्डली 20 मिनिटात शिर्डीला पण जाताल तुम्ही. खूप चांगला रोड आहे. बघ दाखव जरा पुढे इथं. तर इथून तुम्ही जर वरून गेलात ना राईट साईडने तर डायरेक्ट शिर्डीला जाईल रोड आहे. आपल्याला जायचं आहे लेफ्टला कोपरगावात खाली. हा राईटला जो गेला तो शिर्डीला, लेफ्टला कोपरगावसाठी रोड. समृद्धीने खूपच फरक पडला. कमीत कमी 2 ते 2.5 तासाचा फरक पडलाय बाय कारने. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो होतो आमच्या डेस्टिनेशनवर. ॲक्च्युली कोपरगावमध्ये एक सोनार वस्ती म्हणून छोटीशी वस्ती आहे, तिथे आम्हाला जायचं होतं. आणि निकिताची हळद होती या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं, ते आम्हाला अटेंड करायचं होतं.
अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत गावी. गावी पोहोचून आता 1-2 दिवस तरी आय थिंक गावचेच ब्लॉग टाकेल मित्रांनो मी. आवडत असतील ब्लॉग तर नक्की बघा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असताना तर लाईक शेअर सबस्क्राईब माझं चॅनल करा. चला